21 डिसेंबर रोजी कारंजा लाड येथील विद्यारंभ विद्यालय व तहसील कार्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भुवनेश्वरी एस जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम या होत्या, तर प्रमुख अतिथी म्हणून वसुमना पंत, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम, अपूर्वा बासूर, सहाय्यक जिल्हाधिकारी वाशिम, कैलास देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वाशिम, ललित कुमार वराडे, उपविभागीय अधिकारी कारंजा, कुणाल झालटे, तहसीलदार कारंजा, विद्यारंभ विद्यालयाचे संचालक सुनील झंवर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत, नायब तहसीलदार विनोद हरणे, नायब तहसीलदार बनसोडे यांची उपस्थिती होती। यावेळी विद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनींनी मतदार जनजागृती पर पथनाट्य सादर केले। वोट सही हुएगा, सही वोट सही हुएगा। हाय जिनिशा। हाय धरती। क्या मैं वोटिंग कर सकती हूँ? वोटिंग के कुछ नियम और कायदे होते हैं, हम ऐसे ही वोटिंग नहीं कर सकते। अच्छा, फिर बता मुझे क्या है वोटिंग के नियम? अगर हमारी उम्र 18 वर्ष से ऊपर है तो ही हम वोटिंग कर सकते हैं, नहीं तो नहीं। क्या तेरी उम्र 18 वर्ष से ऊपर है? हाँ है, इसका मतलब मैं वोटिंग कर सकती हूँ। हाँ, पर हम वोट किसे दे? पार्टियां तो बहुत सारी है, प्रचार भी सभी करते और वादे भी सभी देते हैं। सुनो सभी को, चुनो सही को, सुनो सभी को, चुनो सही को। अरे हर्षल, क्या तुमने मतदान यादी में अपना नाम? तसेच यावेळी मतदार जनजागृती रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली। या प्रसंगी भुवनेश्वरी एस यांनी विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती पथनाट्य व उत्कृष्ट रांगोळी काढल्याबद्दल त्यांचे कौतुक केले। तसेच विद्यारंभ विद्यालयाच्या वतीने मतदार जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। ही जनजागृती रॅली कारंजा तहसील कार्यालय ते जयस्तंभ चौक पर्यंत काढण्यात आली। या रॅलीला जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांनी हिरवी झेंडी दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली। यावेळी संस्थेच्या सचिव अंजली झंवर, व्यवस्थापक रोशनी तळेकर, शाळेचे मुख्याध्यापक योगेश हगे, प्रभारी मुख्याध्यापक दिनेश फंदे तसेच उपमुख्याध्यापक संतोष देवरे हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम केले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजय बोरकर यांनी केले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।